नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्स या एज्युकेशनल चॅनलवरती. जिथे आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीसाठी स्टँडर्ड 8साठी CBSE लेवलवरती जे घातांकाचे नियम म्हणजे लॉज ऑफ एक्सपोनंट्स आहेत त्याच्यावरची काही प्रॅक्टिस एक्झाम्पल्स आपण इथे स्टडी करणार आहोत. सर्व एक्झाम्पल्स थोडे हार्ड आणि CBSE लेवलचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 15 क्वेश्चनचं आपण इथे प्रॅक्टिस करणार आहोत. तर सगळ्यांनी लक्षपूर्वक बघायचं आहे. हा व्हिडिओ बघण्याच्या आधी सांगायची एक गोष्ट म्हणजे सगळ्यांना लॉज ऑफ एक्सपोनंट्स हे सगळे माहिती पाहिजे. आपण त्या लॉज ऑफ एक्सपोनंटबद्दल इथं डिस्कशन करणार नाही आहे. फक्त त्यांचा वापर कसा करायचा एखादा एक्झाम्पल सॉल्व करताना ते आपण इथं बघणार आहोत. तर आय होप की सगळ्यांना लॉज ऑफ एक्सपोनंट्स माहिती असतील, समजले असतील. त्याच्यावरती बेस्ट आपण काही क्वेश्चन आपण सॉल्व करायला सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन बघा, तुमच्या स्क्रीनवरती पहिला क्वेश्चन दिसतोय. प्रॅक्टिस करण्यासाठी ट्राय करा की तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा क्वेश्चन सॉल्व करण्याचा, किंवा इथून पुढचे जे क्वेश्चन्स येतील ते व्हिडिओ पॉज करा, स्वतः सॉल्व करा आणि नंतर पुन्हा चेक करा. जर बरोबर आले तर सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन. जर चुकले तर कुठं चुकलं ते करेक्शन करायचं आहे आणि पुढच्या वेळेस ते क्वेश्चन परत एकदा सॉल्व करायचा प्रयत्न करायचा. चला तर मग बघा काय दिलं क्वेश्चनमध्ये. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एक राऊंड ब्रॅकेट दिला. राऊंड ब्रॅकेटमध्ये 1/3 आहे. त्याचा एक्सपोनंट जी पॉवर दिलेली आहे -3 -1. पुढच्या राऊंड ब्रॅकेटमध्ये 1/2 त्याची पॉवर दिली आहे -3. आता हा सगळा पोर्शन एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये क्लोज केलेला आहे आणि त्या पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेटला डिव्हिजनमध्ये आणखीन एक राऊंड ब्रॅकेट आहे ज्याच्यामध्ये फ्रॅक्शन आहे 1/5 तर या पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथं बॉडमास रूलप्रमाणे, ठीक आहे, बॉडमास रूल विसरायचा नाही आहे. बॉडमास रूलप्रमाणे तुम्हाला काय सॉल्व करावं लागेल, स्क्वेअर ब्रॅकेटमधले जो काही कंटेंट असेल तो आधी तुम्हाला इथं सॉल्व करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी इथं क्वेश्चन पुन्हा एकदा परत लिहून घेतो. सगळ्यांचं लक्ष स्क्रीनवरती पाहिजे. ठीक आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा बघायचं, जर तुमच्या लक्षात आलं असेल की आपले जे लॉज ऑफ एक्सपोनंट्स आहेत, ठीक आहे, आपले जे लॉज ऑफ एक्सपोनंट्स आहेत ते सगळे ऑलमोस्ट म्हणण्यापेक्षा मी सगळेच म्हणेल, एकतर ते मल्टिप्लिकेशनसाठी आहेत किंवा डिव्हिजनसाठी आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनसाठी हे लॉज ॲप्लिकेबल नाही आहेत. त्यामुळे या ब्रॅकेट मला जे दिसतंय ही टर्म आणि ही टर्म, या दोन्ही टर्ममध्ये जे सबट्रॅक्शन साईन आहे याचा अर्थ या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला जे लॉज ऑफ एक्सपोनंट्स आहेत ते प्रत्येक टर्मला सेपरेटली तुम्हाला काय करावं लागणार, अप्लाय करावं लागणार आहेत. ठीक आहे. तर अप्लाय करण्यासाठी बघा काय करावं लागेल. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लॉज माहिती पाहिजेत हे तर तुम्हाला सांगितलं, आणि कुठलीही टर्म बघितली, कुठलाही असा क्वेश्चन बघितला की तुम्हाला कोणता लॉ अप्लाय करायचा आहे हे तिथं क्लिक झालं पाहिजे. ठीक आहे. तर मग जर मी पहिल्यांदा बघितलं तर हा वाला भाग याच्यासाठी 1/3 आहे. हा कोणासारखा दिसतो, रिझेम्बलन्स कोणासारखा आहे, तर हा मला दिसतो 1/(m) असेल. मग अशा केसमध्ये आपण एक लॉ बघितला आहे, जर या 1/aचं रेसिप्रोकल केलं म्हणजे 1a/1 केला, तर त्या केसमध्ये जो -m आहे तो काय होतो, पॉझिटिव्ह होतो. ठीक आहे. याच लॉला तुम्ही थोडंसं वेगळ्या प्रकारे लर्न केलं असेल, जे मी खाली लिहितो. जर a⁻m असेल यालाच तुम्ही 1/a⁻m असं पण लिहू शकता. आता हा जो लॉ आहे हा लॉ दोन्ही साईडने ॲप्लिकेबल आहे. म्हणजे तुम्ही a⁻m असेल आणि त्याला जर रेसिप्रोकल केलं तर 1/a⁻m येतो, किंवा जर 1/a⁻m असेल त्याचा रेसिप्रोकल केला तर a⁻m येतो. आता रेसिप्रोकल केल्यानंतर अपॉन 1 हा काय होतो, जो 1 आहे तो काय होतो, अपॉनला जातो, पण आपण डिनॉमिनेटरचं 1 आपण शक्यतो लिहित नाही. त्यामुळे हा लॉ या दोन्हीही रिव्हर्स मेथडमध्ये किंवा दोन्ही प्रकारे आपण यूज करू शकतो. तर या लॉचा आपल्याला इथं वापर करायचा आहे आणि ह्या क्वेश्चनला इथं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. लक्षात आलं असेल की आपल्याला कोणता लॉ अप्लाय करायचा आहे. तर पुढच्या स्टेपला काय येणार, सगळ्यात पहिल्यांदा जो पॉवर मायनस आहे, पॉवरची जी निगेटिव्ह साईन आहे त्याला पॉझिटिव्ह करायचा प्रयत्न करायचा. मग हे केल्यानंतर काय होणार आहे, आतला फ्रॅक्शन रेसिप्रोकलमध्ये करायचा आणि मग पुढचा पॉवर प्लसमध्ये घ्यायचा. सेम टेक्निक तुम्हाला पुढच्या राऊंड ब्रॅकेटसाठी इथे येणार 2/1 ठीक आहे. हा झाला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. डिवायडेड बाय बाहेरच्या साईडला पुन्हा एकदा वेगळा सेपरेट ब्रॅकेट आहे. ह्या स्क्वेअर ब्रॅकेटचा, आधीच्या स्क्वेअर ब्रॅकेटचा आणि नंतरच्या राऊंड ब्रॅकेटचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे जो ब्रॅकेटच्या बाहेर आहे त्याला तुम्ही
वेगळा लॉज ऑफ वेगळी लॉ तुम्ही सेपरेटली लॉ तुम्ही अप्लाय करू शकता. मग इथे सेपरेटली लॉ अप्लाय करू शकता म्हणजे काय करणार तुम्ही, इथे पण तुम्ही काय करणार आहे, या 1/5ला 5/1 रेस टू प्लस 2 पॉझिटिव्ह पॉवर करून घेतली मी. ठीक आहे, पॉवर जेवढी पॉझिटिव्ह असेल तेवढं एक्झाम्पल सॉल्व करायला सोपं जाणार आहे. ठीक आहे, मग आता अपॉन 1 जे आहे म्हणजे डिनॉमिनेटरमधले जे वन्स आहेत, ठीक आहे, म्हणजे डिनॉमिनेटरमधले जे 1 आहेत, हे वाला 1 हा हे आपण शक्यतो आपण लिहित नाही किंवा आपण त्यांना इग्नोर करतो कारण ते गृहीत धरलेला असतो. ओके, मग हाच क्वेश्चन कसा कन्वर्ट होईल, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 3ची पॉवर 3, 3ची पॉवर 3 मायनस 2ची पॉवर 3 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 5/2. या प्रकारे हा क्वेश्चन कन्वर्ट झाला. आता जो क्वेश्चन तुम्हाला थोडासा हार्ड दिसत होता त्याला आपण काय केलं, सिम्पल लँग्वेजमध्ये कन्वर्ट केलेला आहे. ठीक आहे, मग 3चा क्यूब आपल्याला माहिती आहे, 3चा क्यूब किती येतो 27 येतो, मायनस 2चा क्यूब किती येतो 8 येतो, ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 5 स्क्वेअरला आपण 2 मिनटं तसंच ठेवूया. ह्याचं पुढं काही काम करता आहे का, काम आहे का, किंवा ह्याला सिम्प्लिफाय करता येते का चेक करूया. ठीक आहे, मग पुढे 27 मायनस 8 हे आन्सर येणार 19. स्क्वेअर ब्रॅकेटमधल्या सगळ्या टर्म्स सॉल्व्ह झालेल्या आहेत, सिंगल टर्म राहिली त्यामुळे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काढून टाकतो. डिवायडेड बाय 5चा स्क्वेअर 25 येतो. आता 19 आणि 25मध्ये असं काही डायरेक्ट रिलेशन नाही आहे त्यामुळे 19/25 असं या क्वेश्चनचा आन्सर झालेला आहे. ठीक आहे, आता बघायला गेलं हा प्रॉपर फ्रॅक्शन आहे. ठीक आहे, प्रॉपर फ्रॅक्शन आहे त्यामुळे प्रॉपर फ्रॅक्शनला आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू शकत नाही. जर इन केस आन्सर तुमचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन आला तर त्याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचा असतो. ठीक आहे, एखादं एक्झाम्पल पुढे असेल तर आपण त्याच्यावरती ते सांगेलच तुम्हाला. ओके, चला पहिला क्वेश्चन समजला असेल अशी अपेक्षा करतो. पुढे जाऊया. पुन्हा एकदा त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. इथे पण तुम्हाला काय दिसते, जे मायनस पॉवर आहे ती तुम्हाला प्लस करून घ्यायची आहे. काय प्लस करताना काय करायचं आहे, आतला जो फ्रॅक्शन आहे, ठीक आहे, कुठं ही जी पॉवर आहे ही सगळी तुम्हाला काय करायची आहे, प्लसमध्ये करायची आहे. पण हे करताना आतल्या साईडचे जे तुमचे फ्रॅक्शन्स आहेत त्यांचं फ्रॅक्शन म्हणा किंवा जो काही नंबर असेल त्याला रेसिप्रोकल करायचं आहे. रेसिप्रोकल करताना जो न्यूमरेटर असणार आहे तो काय होणार, तुमचा डिनॉमिनेटरला जाणार आहे, डिनॉमिनेटरचा तुमचा न्यूमरेटरला जाणार आहे. याला म्हणतात रेसिप्रोकल. ठीक आहे, मग याला सॉल्व करताना पहिल्यांदा क्वेश्चन मी लिहून घेतो एकदा. 1/3 ब्रॅकेट रेस टू -2 प्लस 1/4 ब्रॅकेट रेस टू -2 प्लस 1/6 ब्रॅकेट रेस टू -2. सगळ्यांना पॉझिटिव्ह करायचं आहे मला. मग रेसिप्रोकल केल्यानंतर हे 1/3चं 3/1 होणार आहे. 3/1 जो आहे, अपॉन 1 आपण लिहित नाही डिनॉमिनेटरचा, सो मी डायरेक्टली आता इथे लिहितो 3/2 + 2 प्लस 4/2 + 2 प्लस 6/2 + 2. आता हा सिम्पल क्वेश्चन झाला आहे त्यामुळे याला सॉल्व करताना डायरेक्टली तुम्हाला मध्ये ॲडिशन आहे त्यामुळे इथं तुम्हाला 2, 3, 4, 6मध्ये कुठल्याही प्रकारचं लॉज तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. सो डायरेक्टली इथं काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. 3चा स्क्वेअर येतो 9, 4चा स्क्वेअर येतो 16 आणि 6चा स्क्वेअर येतो 36. याचं सगळे ॲडिशन केल्यानंतर 25 हे आन्सर येतं 61. सो या क्वेश्चनचा आन्सर आलं तुमचं 61. ठीक आहे, सोपा होता क्वेश्चन. अवघड दिसला म्हणून दिसायला अवघड दिसतो पण कधी कधी त्याचा आन्सर सोपा असतं, त्यामुळे घाबरून जायचं नाही. क्वेश्चनला कोणता लॉ अप्लाय करता येईल, कसं सॉल्व करता येईल हे तुमच्या डोक्यामध्ये झालं पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, AIचा वापर करू नका. तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा, पुस्तकात त्याच्या मेथड शोधा, त्याशिवाय तुम्हाला आन्सर्स किंवा क्वेश्चन्स तुम्हाला सोपे वाटणार नाही. ठीक आहे, हे मनाने सॉल्व करायचा प्रयत्न करा. जर तुम्ही दुसऱ्यांवरती डिपेंडंट राहिलात तर तुम्हाला नक्कीच पुढे जाऊन ते अवघड लागणार आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन सेम क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला आधी जे तुम्हाला जे पॉवर्स निगेटिव्ह दिसत आहेत ते तुम्हाला पॉझिटिव्ह करायचे आहेत. ठीक आहे, मग पॉवर पॉझिटिव्ह करायला काय करावं लागेल, रेसिप्रोकल करावं लागेल. ब्रॅकेट, आता इथं ब्रॅकेट आहे, पहिल्यांदा काय करावं लागेल, बॉटमासमध्ये ब्रॅकेटमधलं जे तुम्हाला आहे ते आधी सॉल्व करावं लागेल. मग ब्रॅकेटमध्ये 1/4 रेस टू -1 आहे बरोबर. पुन्हा ब्रॅकेटमध्येच 1/5 रेस टू -1 आहे आणि बाहेरच्या साईडला +1 आहे. ठीक आहे, मग आधी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे आहेत त्यांचं मी रेसिप्रोकल करतो आणि पॉवर पॉझिटिव्ह करतो. सो इथे काय येणार, 4 रेस टू +1 -5 रेस टू +1 ब्रॅकेट कंप्लीट +1. ठीक आहे, आता आपल्याला एक लॉ माहिती आहे, जर A/1 असेल तर त्याचा आन्सर नेहमी काय येणार आहे, 1च येणार आहे. ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे
ठीक आहे. थोडंसं साईडला मी दुसऱ्या कलरमध्ये लिहितो बघा. इथं तुम्हाला सांगायचं म्हणजे कोणताही नंबर असू द्या, एनी नंबर, पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो, फ्रॅक्शन असो, काही असो, जर एनी नंबर हा जर असाच लिहिलेला असेल जसं मी आता वरती ब्रॅकेटमध्ये लिहिला आहे, तर लक्षात ठेवायचं बाय डिफॉल्ट याची जी पॉवर असते ती पॉवर नेहमी 1 असते. बाय डिफॉल्ट ही पॉवर असते. जर एखादा नंबर नुसताच लिहिला आहे, ठीक आहे, जर एखादा नंबर नुसताच लिहिलेला आहे तर त्याची बाय डिफॉल्ट पॉवर काय असते, 1 आहे असं तिथं कन्सिडर केलेलं असतं. म्हणजे सपोज जर मी नंबर लिहिला आहे 27 लिहिला आहे, तर याचं मिनिंग असतं दिस नंबर इज लाईक 27 raised to 1. ठीक आहे. त्यामुळे 4 raised to जर 1 असेल तर आन्सर तुमचं काय येणार आहे, 4च येणार आहे ब्रॅकेटमध्ये, मायनस 5 raised to 1 असेल तर 5 येणार आहे, +1 ब्रॅकेटच्या बाहेर. ठीक आहे. आता 4 - 1, आता हा इंटिजरचा प्रश्न झाला. पहिला नंबर तुम्हाला पॉझिटिव्ह आहे, दुसरा नंबर निगेटिव्ह आहे, म्हणजे नॉर्मली या दोघांची काय करायची, सबट्रॅक्शन करायची. ठीक आहे. नॉर्मल सबट्रॅक्शन काय आहे, 5 - 4. मग आन्सर काय आलं तुमचं, 1 आलं. आता ओरिजिनल क्वेश्चनमध्ये जो बिगर नंबर आहे त्याची साईन तुम्हाला द्यायची आहे. तर बिगर नंबरमध्ये बघायचं 5 आणि 4मध्ये बिगर कोण आहे, 5 इज द बिगर नंबर, आणि ओरिजिनल क्वेश्चनमध्ये 5ची साईन कोणती आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून आन्सरला काय येणार, ती निगेटिव्ह येणार. सो या ठिकाणी तुमचा आन्सर येणार -1. ब्रॅकेट कंप्लीट झाला आहे सॉल्व करून. आता ब्रॅकेटच्या बाहेर जे आहे त्याला सॉल्व करायला घ्यायचं. तर ब्रॅकेटच्या बाहेर आहे +1. सो -1 आणि +1 याचा आन्सर येणार आहे 0. ठीक आहे. क्वेश्चन फक्त दिसायला सोपे असतात, क्वेश्चन फक्त दिसायला अवघड असतात, सोडवायला गेले तर सोपे दिसतात. ठीक आहे. आता एवढा मोठा क्वेश्चन आहे, बघितल्यावरती वाटलं होतं का या क्वेश्चनचा आन्सर 0 येणार आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन बघितल्यावरती घाबरायचं नाही, त्याला सॉल्व कसं करायचं यासाठी डोकं चालवायचं असतं. ठीक आहे. पुढे क्वेश्चन नंबर 4 बघा. सेम क्वेश्चन आहे. कुठला लॉ अप्लाय करता येईल बघा बरं. ठीक आहे. बघा बरं, पॉवर पॉझिटिव्ह करायची. ठीक आहे, करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट पॉवर पॉझिटिव्ह करायच्या आधी मला आता काय दिसलं, आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल घेतले त्या एक्झाम्पलमध्ये आपण जर नीट बघितलं, 2 ब्रॅकेटच्या मध्ये एकतर प्लस साईन होतं किंवा मायनस साईन होतं. त्यामुळे आपण प्रत्येक ब्रॅकेटला सेपरेटली लॉ अप्लाय करत होतो. बट आत्ताच्या केसमध्ये या क्वेश्चनमध्ये ही जी टर्म आहे आणि ही टर्म आहे, या दोघांच्यामध्ये डिव्हिजन आहे, आणि जिथं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन असेल तिथं आपण लॉज ऑफ एक्सपोनंट वापरू शकतो, हे तुम्हाला सांगितलं होतं. मग आता या क्वेश्चनला लॉज ऑफ एक्सपोनंट कसा वापरायचा, जर नीट बघितलं तर हे दोन्हीही ब्रॅकेट तुम्हाला सेम दिसत आहेत का रे, दोन्हीही ब्रॅकेट तुम्हाला सेम दिसत आहेत का, 11/12 म्हणजे तुम्हाला या केसमध्ये लक्षात येते का, इथं बेस सेम आहे. ठीक आहे. दोन्ही ठिकाणी बेस सेम आहे. कोणता बेस आहे तो, 11/12 हा बेस दोन्हीकडे सेम आहे, आणि दोन्हीही बेसच्या मध्ये काय आहे, डिव्हिजन आहे. मग तुम्हाला लॉ कळायला पाहिजे, जिथं बेस सेम आहे, जिथं डिव्हिजन आहे, तर त्या केसमध्ये काय करतात, पॉवर्स सबट्रॅक्शन करतात. ठीक आहे. मग हा लॉ तुम्ही कसा लर्न केलेला असतो, a⁻m - a⁻m डिवायडेड बाय a⁻n. जर असं असेल, ए बेस सेम आहे, पॉवर वेगळी आहे. ठीक आहे. म्हणजे डिव्हिजन आहे, तर या केसमध्ये तुम्ही करणार a⁻m - n. ठीक आहे. हा लॉ तुम्ही सगळ्यांनी लर्न केलेला असणार आहे. नवीन CBSEच्या पुस्तकामध्ये सेम लॉ आहेत, फक्त त्यांनी काय केलेलं आहे, n⁻a डिवायडेड बाय n⁻b. याला जर तुम्ही बघायला गेला तर n⁻a - b असं त्यांनी थोडंसं चेंजेस केलेले आहेत. का केलेत माहीत नाही. ठीक आहे. बट असो, लॉ सेम आहे. तिथं फक्त लक्षात ठेवायचं काय, तुम्हाला बेस लक्षात ठेवायचा आहे, बेस सेम आहे. ठीक आहे. इथं a आहे, इथं a आहे, खालच्या साईडला n आहे, इथे n आहे, दोन्ही बेस सेम आहे, मध्ये डिव्हिजन आहे. तर अशा केसमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, पॉवरची सबट्रॅक्शन करावं लागते. सेम केस इकडे तुम्हाला क्वेश्चनमध्ये सापडेल. बेस सेम आहे, 11/12 मध्ये डिव्हिजन आहे,
म्हणजे या दोघांची काय करावं लागेल तुम्हाला सबट्रॅक्शन करावे लागेल. मग अशा केसमध्ये जो कॉमन बेस आहे त्याला आहे तसाच ठेवायचा 11/12. त्याला तसंच ठेवला आता मी तात्पुरता. ठीक आहे, हे सगळं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. पॉवरची काय करायची मला सबट्रॅक्शन. कोणते कोणते पॉवर्स आहेत नीट बघा इथं. हे थोडंसं मी नीट लिहितो. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 11/12. एक आहे -10 आणि दुसरं आहे -12. आता या दोघांचं तुम्हाला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायची. हे लक्षात ठेवा. म्हणजे एक्स्ट्राचं मायनस साईन इथे येणार आहे. काय झालं तुमचं, एक्स्ट्राची मायनस साईन तुमची या ठिकाणी आलेली आहे. का बरं एक्स्ट्राची आली, कारण ऑलरेडी तुमच्याकडे 10ची मायनस साईन आहे, 12ची मायनस साईन आहे आणि या दोघांचं सबट्रॅक्शन करू म्हणून या डिव्हिजनच्या जागेवरती ही सबट्रॅक्शनची साईन आलेली आहे. ठीक आहे, त्यामुळं साईनवरती नीट फोकस करायचं आहे. निगेटिव्ह साईनमध्ये गोंधळ होतो. ओके, आय होप हे कळालं असेल. मल्टिप्लाय, पुढे जो नंबर दिला तो मिक्स फ्रॅक्शनमध्ये आहे. त्या मिक्स फ्रॅक्शनच्या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे, इम्प्रॉपरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग इम्प्रॉपरमध्ये याला जर कन्वर्ट करायला गेलं तर आन्सर येणार आहे तुमचं 144/121. आता हे कसं करायचं, हे काय स्टँडर्ड 8ला सांगायची गरज नाही आहे, ते तुम्हाला येत असेल. ठीक आहे, असं मी गृहीत धरतो आणि पुढे निघतो. चला मग पुढे गेल्यावरती काय होणार, पुढे गेल्यानंतर आता हे जे वरती पॉवर आहेत हे यांचं सोल्युशन काढायचं. ठीक आहे, सोल्युशन मी इकडं थोडंसं रफ साईडला घेतो बघा. -10 -12 आहे. आता दोन निगेटिव्ह साईन एकमेकांच्या जवळ आलेत, दोन निगेटिव्ह साईन एकमेकांच्या जवळ आलेत म्हणजे तिथं मायनस मायनस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे हे होणार -10 मायनसचं मल्टिप्लिकेशन होऊन ते होणार प्लस आणि पुढे 12. ठीक आहे, आता हे झालं -10 + 12. एक नंबर निगेटिव्ह, दुसरा नंबर पॉझिटिव्ह. आता यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन नाही आहे. सो इथं ॲडिशन सबट्रॅक्शन करायचं. एक नंबर निगेटिव्ह, दुसरा नंबर निगेटिव्ह आहे, तर या दोघांचं नॉर्मल सबट्रॅक्शन म्हणजे 12 - 10 केलं, आन्सर आलं माझं 2. ठीक आहे, आता चेक करा 10 आणि 12मध्ये बिगर कोण आहे रे. ऑब्वियसली 12 इज द बिगर नंबर. आणि ओरिजिनल क्वेश्चनमध्ये म्हणजे याच्यामध्ये 12चं साईन काय होतं, प्लस होतं. हेच प्लसचं साईन तुम्हाला लास्ट नंबरला लास्ट आन्सरला द्यायचं आहे. सो इथं तुमचा आन्सर काय येणार आहे, +2. म्हणजे या ठिकाणी काय झालं, 11/12 ब्रॅकेट रेज टू +2 असं ते सॉल्व झालं. मल्टिप्लाय बाय 144/121 ॲज इट इज. ठीक आहे, आता अजून एक लॉ आपण शिकलो होतो. ठीक आहे, आपण शिकलो होतो म्हणजे तुम्ही शिकला असताल. जर A/B ब्रॅकेट रेज टू M असेल तर यालाच तुम्ही सेपरेट करू शकता, न्यूमरेटरचा वेगळा आणि डिनॉमिनेटरचा वेगळा. सेम लॉ तुम्हाला या केसमध्ये इथे अप्लाय करायचं आहे. मग हे कसं दिसणार आहे, 11चा स्क्वेअर अपॉन 12चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 144/121. 11चा स्क्वेअर किती आला, 121. 12चा स्क्वेअर 144 मल्टिप्लाय बायमध्ये 144/121. ठीक आहे, आता काय दिसतंय तुम्हाला सगळं सिम्पलेस्ट फॉर्म. 144 × 144, 144 × 144. इकडे 121 × 121, 121 × 121. मग काय राहिलं, 1 × 1 न्यूमरेटरमध्ये, 1 × 1 डिनॉमिनेटरमध्ये. आन्सर फायनली तुमचं काय आलं, 1. म्हणजे एवढा मोठा जो क्वेश्चन दिला आहे त्याचा आन्सर काय आलं, 1 आलं. ठीक आहे, आन्सर येणं महत्त्वाचं आहे, बट आन्सरपेक्षा या क्वेश्चनला सॉल्व कसं करायचं, त्याची टेक्निक कशी वापरायची हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 5. सिम्पल क्वेश्चन दिसतो आहे. ओके, आपला लॉ माहिती आहे, एनी नंबर रेज टू 0 असेल तर आन्सर नेहमी 1 येतं. ठीक आहे, जिथं निगेटिव्ह पॉवर दिसते तिथं पॉझिटिव्ह करा. ओके, पॉझिटिव्ह कशी करायची, रेसिप्रोकल करून. ठीक आहे, मग हा क्वेश्चन सॉल्व करायला गेलो आपण 10⁻0 + 5⁻−1 मल्टिप्लाय बाय 1/5⁻2 असा क्वेश्चन आहे. जर याला सॉल्व केलं आपण 10² स्क्वेअर नाही, 10⁻0 काय येणार, 1 येणार, प्लस 5⁻−1 आहे. याला जर पॉझिटिव्ह केल्याचं झालं तर 1/5⁻1 रेसिप्रोकल केला. हे सगळं कुठं घडते, ब्रॅकेटच्या आतमध्ये. बॉटमॉस रूलला विसरायचं नाही. मल्टिप्लाय बाय 1/5 आहे, (-2) आहे. याला पॉझिटिव्ह करत झालं तर 5/1 ब्रॅकेट +2 पॉझिटिव्ह केला. आता सॉल्व करूया. हा क्वेश्चन कसा झाला, 1 + 1/5 इन द ब्रॅकेट
मल्टिप्लाय बाय 5². ठीक आहे, आपण 1 मी काढून टाकला आता. 1 म्हणजे हा 1/1 आहे. फ्रॅक्शनची ॲडिशन करताना डिनॉमिनेटर सेम करायचा, किंवा काही जण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतात. मी डिनॉमिनेटर सेम करायला लावतो. ओके, डिनॉमिनेटर सेम करताना डिनॉमिनेटरचा LCM काढायचा असतो. तर या केसमध्ये तो सिम्पल आहे, डिनॉमिनेटरचा LCM येतो. सो याला सॉल्व केलं तर काय येणार आहे, हे 1 × 5 अपॉन 1 × 5 प्लस 1 × 1 × 5 × 1. डिनॉमिनेटर सेम करून घेतलेत मी. मल्टिप्लाय ब्रॅकेटच्या बाहेर 5² ॲज इट इज. ठीक आहे, तर मग हे काय झालं, 5 + 1 कॉमनमध्ये 5 घेतला × 5². ठीक आहे, मग हे झालं 6/5 मल्टिप्लाय बाय 5² आहे. 5² आहे म्हणजे 5 × 5 येतो, अपॉन 1 ॲज इट इज आहे. फक्त समजण्यासाठी लिहिलं आहे, त्याची गरज नाही आहे, समजलं असेल तर. मग हे कसं सॉल्व करणार, इथं लिहितो परत 6 × 5 मल्टिप्लाय बाय 5 × 5 अपॉन 1. हे 5 1 = 5, 5 1 = 5. काय उरलं माझ्याकडे, फक्त 6 × 5 उरलं. आन्सर आलं तुमचं 30. मग या क्वेश्चनचं आन्सर किती आलं, 30 आला. ठीक आहे, काय आलं असेल, लॉला ब्रॅकेट करून ठेवा, आन्सरला ब्रॅकेट करायचं, लॉला ब्रॅकेट करायचं. ठीक आहे, पुढे जाऊ. आता हा एक टाईप जरा थोडासा डोक्यावरून जातो कधी. तर फक्त लक्ष द्यायचं, इथं तुम्हाला काय करायचं आहे हे सगळ्यात शेवटी सांगेल. ठीक आहे, त्याआधी याचे आपण थोडंसं काय करू, सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. या क्वेश्चनमध्ये 3³ - 1 आहे, डिवायडेड बाय 25 = 125. ठीक आहे, याला थोडंसं आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. आपल्याला हे माहिती आहे, जर आपण एखाद्याची साईड चेंज केली तर त्याचं साईन चेंज होतं. तर मग या केसमध्ये 3³ - 1 जर मी असाच ठेवला लेफ्ट हँड साईडला आणि इक्वल टू साईडला 125 आहे, तर या केसमध्ये मी काय करतो आहे, हा जो डिवायडेड बाय 25 आहे याची साईड चेंज करतो आहे. ठीक आहे, जर याची साईड चेंज केली तर हे डिव्हिजनचं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन होणार आहे. सो राईट हँड साईडला काय चेंजेस होईल, 125 × 25. ठीक आहे, हे लक्षात आलं सगळ्यांच्या. माफ करा, इथं क्वेश्चन लिहितानाच तर थोडीशी चूक झालेली. हा 3 नाही आहे, हा क्वेश्चन सॉल्वच होणार नाही 3 असेल तर. इथे येणार आहे हा 5² आणि इकडे खाली येणार आहे 5². ठीक आहे, हे काय असं कशावरनं कळालं. ठीक आहे, क्वेश्चन सॉल्व झाला असता पण त्याचा आन्सर काहीतरी विचित्र वगैरे आलं असतं, परंतु स्टँडर्ड 8च्या लेवलनं हा क्वेश्चन तसा नाही आहे की जसा आधी लिहिलेला होता. 3च्या जागेवरती 5 आहे. सो इथं थोडंसं लक्ष द्या. असं का, हे तुम्हाला मी शेवटी जेव्हा याची कन्सेप्ट सांगेल की हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा आहे तेव्हा तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे, मग पुढे काय येणार, = पुढच्या स्टेपला येणार 5³ - 1. आता चेंजेस काय करतो आहे, 125. जर तुम्हाला पाठ असेल तर 125 इज अ क्यूब ऑफ 5. 5चा क्यूब आहे. ठीक आहे, मल्टिप्लाय आणि 25 जो आहे हा 5चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, हे पाठ पाहिजे, याला ऑप्शन नाही आहे, याला कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट वगैरे नाही. ओके, मग आता राईट हँड साईडला बघा, बेस सेम आहे, मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे पॉवरची काय होणार आहे, ॲडिशन. मग इथं येणार 5³ + 2. सो हे तुम्हाला क्वेश्चन कसा दिसणार आहे, 5³ - 1 = 5/5. हा अशा टाईपमध्ये हा क्वेश्चन तुम्हाला दिसणार आहे. आता इथं तुम्हाला लॉजिक काय लक्षात ठेवायचं आहे बघा बरं का. जर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड, ठीक आहे, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडमध्ये इक्वल टूचं साईन आहे. ठीक आहे, सोबतच बेस सेम आहे. ठीक आहे, काय काय बघा का, 2 कंडिशन सांगते. इक्वल टूच आहे, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडच्या दोन्ही साईडला कम्पेअर केलं तर दोन्ही साईडच्या मध्ये काय आहे, इक्वल टूचं साईन आहे, प्लस बेस सेम आहे. तर अशा केसमध्ये लक्षात ठेवा, पॉवर्स आर ऑल्सो सेम. ठीक आहे, मग इथं थोडंसं मी वेगळ्या पद्धतीने लिहितो.
5^3x-1 इज इक्वल टू 5^5. लेफ्ट हँड साईड आहे, ही तुमची लेफ्ट हँड साईड असणार आहे, ही राईट हँड साईड असणार आहे. ठीक आहे, लेफ्ट हँड साईडला जर नीट बघितलं तर 5 बेस सेम आहे. ठीक आहे, 5 दोन बेस सेम आहे, दोघांच्या मध्ये इक्वल टूचं साईन आहे. मग अशा केसमध्ये जे एक्सपोनंट शिल्लक राहतात त्या दोघांच्या मध्ये पण काय असणार आहे, इक्वल टूचं साईन असणार आहे. म्हणजे ते दोन्हीही बेस काय असणार आहेत, सेम असणार आहेत. हे लॉजिक तुम्हाला इथं अप्लाय करायचं आहे. आता मगाशी जे क्वेश्चन लिहिला होता, ठीक आहे, तो इथं 3 लिहिला होता 5च्या जागेवरती. जर तो 3 असता, इकडे 3 असता, इकडे 5 असता, तर हे दोन्ही साईडला आहे, तर हे बेस आहेत, हे बेस सेम असते का, तर बिलकुल हे बेस सेम नसते. त्यामुळे हा क्वेश्चन या लेवलला म्हणजे स्टँडर्ड 8च्या मानाने हा सॉल्व झाला नसता. ठीक आहे, म्हणून तिथं थोडीशी करेक्शन करून घेतली. तर परत एकदा लॉजिक लक्षात ठेवा, लेफ्ट हँड साईड, ठीक आहे, थांबा, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन्ही साईडमध्ये जो बेस आहे तो सेम आहे. ठीक आहे, दोघांच्यामध्ये इक्वल टूचं साईन आहे. मग अशा केसमध्ये जे पॉवर्स शिल्लक राहतात ते दोन्हीसुद्धा काय असणार आहेत, इक्वल साईडने जोडलेले असणार आहेत, म्हणजे ते इक्वल असणार आहेत, सेम असणार आहेत. ठीक आहे, याला कंडिशन एक लक्षात ठेवायची फक्त, की दोन्ही साईडला सिम्पलेस्ट फॉर्म आला पाहिजे बरं का, सिम्पलेस्ट फॉर्म. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्लसमध्ये आणखीन एखादी टर्म नको किंवा मायनसमध्ये इकडच्या साईडला कुठलीही टर्म नको. हे सिंगल पाहिजे, फक्त एवढेच. हा एवढा भाग इकडं, हा एवढा भाग इकडं, हे लक्षात ठेवायचं. हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जसं हे वरच्या स्टेप सॉल्व केल्या तसं सॉल्व करायचं जायचं. ठीक आहे, आय होप हे लक्षात आलं असेल. मग याला सॉल्व करूया आपण. बेस सेम आहे, दोन्ही साईडच्या मध्ये इक्वल टूचं साईन आहे, म्हणजे यांचे पॉवर्स पण काय असणार आहे, सेम असणार आहेत. सो 3x-1 इज इक्वल टू 5 हे या टाईपमध्ये असणार आहे. मग याला आता अल्जिब्राच्या मेथडने सॉल्व करायचं. देअरफॉर 3x मी तसाच ठेवायचा. अल्जिब्राची मेथड म्हणजे जो अननोन आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. ठीक आहे, मग अननोनची व्हॅल्यू, इथं अननोन कोण आहे, एक्स हा अननोन आहे, याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग तर फाइंड आउट करताना काय करावं लागेल, 3x इज इक्वल टू 5, 1ची साईड शिफ्ट केली, सो -1 पलीकडे गेल्यावर होणार +1. सो दिस विल बिकम 3x इज इक्वल टू 5 + 1 6 आलं. आता हा जो 3x आहे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये कधी पण एक मल्टिप्लिकेशनचं साईन असतं जे हिडन असतं, ते शक्यतो आपण लिहित नाही. ठीक आहे, नॉर्मली नंबर्समध्ये 3 × 3 आपण लिहितो बरोबर. इथे हे मल्टिप्लिकेशनचं साईन लिहावं लागतं. वी हॅव टू राईट दिस मल्टिप्लिकेशन साईन. जर नाही लिहिलं तर दिस नंबर विल लुक लाईक आयदर 33 or 3.3. ठीक आहे, so while writing the numbers we have to write the multiplication sign in between, but while writing the numbers and variables we can hide that multiplication sign for the convenience. ठीक आहे, सो 3x मध्ये कोणतं साईन असतं, मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. फॉर कन्व्हिनियन्ससाठी आपण ते लिहित नाही, बट आत्ता आपल्याला त्याची गरज आहे म्हणून ते घेतलेलं आहे. सो दिस विल लाईक 3 × x इज इक्वल टू 6. नाव आय हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. सो x इज इक्वल टू 6 आणि 3ची साईड चेंज केली. 3ची साईड, 3 आणि x कशाने जोडलेले आहेत, मल्टिप्लिकेशनने जोडलेले आहेत. दॅट मल्टिप्लिकेशन साईड चेंज केल्यानंतर डिव्हिजनमध्ये कन्वर्ट होईल. सो दिस विल बी लाईक 6/3 किंवा 6/3. अल्टिमेटली द आन्सर ऑफ x इज 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. द आन्सर ऑफ x इन दिस क्वेश्चन इज 2. ठीक आहे, या टाईपमध्ये तुम्हाला असे क्वेश्चन सॉल्व करायचे असतात. सो अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व करताना तुम्हाला ही जी कन्सेप्ट आहे इथे ग्रीन कलरमध्ये लिहिलेली ही महत्त्वाची आहे. ओके, अशा टाईपचे अजून 1-2 एक्झाम्पल आहेत पुढं आपण घेऊया. सेम टाईपमध्ये आहेत, तसाच प्रकारे आहे हा पण क्वेश्चन. ओके, बघा 5^m आहे, मल्टिप्लाय बाय 5^3 आहे, मल्टिप्लाय बाय 5^-2 अपॉन 5^-5 इज इक्वल टू 5^12 आहे. राईट हँड साईडला तर काय प्रॉब्लेम नाही, सिंगल टर्म आहे. जे काय सॉल्व करायचं आहे आपल्याला लेफ्ट हँड साईडला करायचं आहे आणि एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो 5^m याला आत्ता तरी काय करता नाही येणार आहे. ठीक आहे, आता समजण्यासाठी मी काय सांगतो तुम्हाला बरं का, समजण्यासाठी प्रत्येक टर्म सेपरेट लिहा. फक्त समजण्यासाठी सांगतो बरं का मी, प्रत्येक टर्म सेपरेट लिहा. मग हे कसं येणार, 5^m मल्टिप्लाय बाय 5^3 मल्टिप्लाय बाय 5^-2 मल्टिप्लाय बाय, आता हे डिनॉमिनेटरमध्ये आहे 5^-5 वरती आपण 1 घेऊ शकतो. ठीक आहे, ह्यांना मी सेपरेट लिहिलं का, तर फक्त समजण्यासाठी की कोणता लॉ कसा अप्लाय करायचा आहे. 5^12 ऑन द राईट हँड साईड ॲज इट इज. ठीक आहे,
मग काय येणार 5m पॉझिटिव्ह आहे, एमची व्हॅल्यू माहीत नाही त्याला तसंच ठेवलं आहे, मल्टिप्लाय 5 हे ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे, याला काहीच करायचं नाही. 5 - 2 ठीक आहे, याला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं की नाही, याच्या 2 मेथड्स आहेत. ठीक आहे, याला सॉल्व करायचे परत 2 वेगळ्या प्रकार येतो. मी आत्ता तरी याला मी निगेटिव्हमध्येच ठेवतो आहे. ओके, का ठेवतो आहे ते मी तुम्हाला सांगतोच 2 मिनटामध्ये. पुढचा 1/-5 आहे, याला मी पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करतो, तर रेसिप्रोकल केलं तर आन्सर येणार 5 विच इज इक्वल टू 5 ऑन द राईट हँड साईड. आता नीट बघा, 5 याला निगेटिव्हच का ठेवला सांगतो. नीट बघितलं, आता सगळे बेस माझे सेम झाले. ओके, फक्त लेफ्ट हँड साईड बघा, फक्त लेफ्ट हँड साईडला बघा, मी जिथं तुम्हाला मार्किंग दिसते तुम्हाला स्क्रीनवरती, तिथं लेफ्ट हँड साईडला बघा, सगळे बेस तुमचे 5 सगळे बेस सेम झाले. ओके, सगळ्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे. मग अशा केसमध्ये काय माहिती आपल्याला, जर a⁻m असेल मल्टिप्लाय a⁻n असेल मल्टिप्लाय a⁻, समजा p असेल, आता मी -p घेतो थोड्यासाठी. ठीक आहे, चला -p नंतर घेतो, आधी तुम्हाला एक आपण जो नेहमीचा लॉ बघतो ते सांगतो. बेस सेम आहे, मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, तर पॉवरची काय होती, ॲडिशन होते. ठीक आहे, सेम थोडंसं मी एक्सटेंड करतो, a⁻m मल्टिप्लाय बाय a⁻n मल्टिप्लाय बाय a⁻p घेतलं मी. ठीक आहे, तर या केसमध्ये पण तुम्हाला काय करावं लागेल, a⁻m + n प्लस ऑफ -p. 2 साईन कसे आले हे मागच्या एका एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. मायनस साईन ही पीची मायनस साईन आहे तशीच ठेवली आहे, बट या लॉ अप्लाय करताना या मल्टिप्लिकेशन साईनबद्दल तुम्हाला एक्स्ट्राची एक प्लस साईन आलेली आहे. ठीक आहे, ती विसरायची नाही. मग आता जिथं 2 साईन आला आहे तिथं सिंगल साईनमध्ये कन्वर्जन करायचं. सो दिस विल बिकम a⁻m + n प्लस मायनसचं होतं मायनस, सो आन्सर येणार -p. म्हणजे a⁻m मल्टिप्लाय बाय a⁻n मल्टिप्लाय बाय a⁻−p घेतलं तर हा लॉ तुम्हाला या टाईपमध्ये दिसणार आहे. हा तुमचा बेसिक लॉ आहे आणि याचं एक्सटेंडेड व्हर्जन तुम्हाला इथं सांगितलं आहे. ठीक आहे, मग सेम एक्सटेंडेड व्हर्जन तुम्हाला आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये लावायचं आहे. काय येणार मग, 5m + 3 प्लस ऑफ -2 + 5 विच इज इक्वल टू 5/12. ठीक आहे, मग याला थोडंसं आपण पुढच्या स्टेपमध्ये जर आपण थोडंसं कन्वर्जन केलं तर हे येणार 5m + 3 ± -2 + 5 इज इक्वल टू 5/12. ठीक आहे, आता याला सॉल्व करा. आता याला सॉल्व करण्यापेक्षा मी काय म्हणतो, सरळ बेस सेम आहे. ठीक आहे, दुसरा कलर घेतो मी. बेस सेम आहे, दोन्हीकडं 5 आहे, मध्ये इक्वल टूचं साईन आहे. याचा अर्थ काय असणार आहे, हे दोन्हीसुद्धा काय असणार आहे, जे पॉवर्स काय असणार आहेत, सेम असणार आहेत. मग इथं बाकी सगळं काढून टाकतो मी, फक्त पॉवर ठेवतो. पॉवर काय माझ्याकडं, m + 3 -2 + 5 विच इज इक्वल टू 12. आता याला अल्जेब्राप्रमाणे सॉल्व करायचं. एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायला त्याला एम तसाच ठेवला मी आधी. +3 - 2 हे होणार +1. ठीक आहे, आणि +5 जो वरच्या साईडला आहे त्याला मी तसंच खाली घेतला, त्याचं अजून कॅल्क्युलेशन नाही. कॅल्क्युलेशन कोणाचं केलं, फक्त या दोघांचं केलं, +3 - 2चं. m आणि +5 मी तसेच खाली घेतलेत, त्यांना काहीच केलेलं नाही. आता 12 पण राईट हँड साईडला काही केलेलं नाही आहे, तसंच खाली घेतलं. मग आता पुढच्या स्टेपला काय येणार, m + 6 विच इज इक्वल टू 12. मग एमची व्हॅल्यू काढण्यासाठी मी काय केलं, 6ला पलीकडे ट्रान्सफर केलं, साईड चेंज साईन चेंज, सो 12 - 6. सो मग ह्या सॉल्व केलं तर आन्सर काय येणार, m इज इक्वल टू 6. सो या क्वेश्चनमध्ये जो m आहे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, 6 असणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. मला वाटत नाही आता तुम्हाला या अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येईल. ओके, फक्त वेगवेगळ्या प्रत्येक टर्मला तुम्हाला सेपरेट थिंकिंग करायचे, सेपरेट लॉ लावायचे आणि हेच तुम्हाला याच्यामध्ये शिकायचं आहे. ठीक आहे, पुढे अशा टाईपचा पण एखादा क्वेश्चन येऊ शकतो ज्यामध्ये तुम्हाला फक्त नंबर दिलेले असतील आणि अशा टाईपच्या क्वेश्चनला तुम्हाला फक्त काय करायचं असतं, सिम्प्लिफाय करायचं असतं. ठीक आहे,
सिम्प्लिफाय करायचं असतं आणि जर विचारलंच तर तुम्हाला एक इव्हॅल्युएट करायचं असतं. ठीक आहे, काही नाही, फक्त क्वेश्चनकडे जर नीट बघितलं क्वेश्चनमध्येच तुमचं आन्सर लपलेलं असतं. ओके, जास्त काय करायचं आहे, 9⁻⁻1 4चा क्यूब काढायचा आहे. ठीक आहे, काही नाही, सिम्पलमध्ये पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घेतो. 9⁻⁻1 मल्टिप्लाय बाय 4⁻³ अपॉन 3⁻⁻4. सगळ्यात पहिल्यांदा जे टर्म तुम्हाला दिसतात त्यांना सेपरेटली लिहून घ्या. न्यूमरेटरमध्ये 9⁻⁻1 आहे, मल्टिप्लाय 4⁻³ आहे. मल्टिप्लायमध्ये जर मी बघितलं डिनॉमिनेटरमध्ये -4 आहे तर त्याचा न्यूमरेटर काय असणार आहे, तो 1 असणार आहे. ठीक आहे, मग आता याला प्रत्येक टर्मला तुम्हाला इथं सेपरेट काय करायचं आहे, लॉ अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, काय करता येईल बरं या अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये. ओके, बघा 9⁻⁻1 आहे, -1 आहे म्हटल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा मला एवढं तर कळतं की मला त्याची पॉवर पॉझिटिव्ह करायची. सो हे कसं येणार आहे, 1/9. 9⁻+1 येणार आहे. आता मी +1 लिहित नाही, ते बाय डिफॉल्ट इथं आहे असं कन्सिडर करायचं. मल्टिप्लाय बाय 4⁻³ ॲज इट इज ठेवायचं. मल्टिप्लाय आता 1/3⁻4 आहे, तर या 3/3 जे -4 आहे त्याला मला जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर याचा रेसिप्रोकल करावं लागेल. रेसिप्रोकल केल्यानंतर काय दिसेल, 3⁻+4 दिसेल. अपॉन 1 मी इथं लिहित नाही. ठीक आहे, मग आता ह्यांना थोडंसं परत एकदा कंबाईन करूया. कंबाईन केलं तर काय दिसणार आहे, 4⁻³ मल्टिप्लाय बाय 3⁻4 अपॉनमध्ये काय 9 आहे. जर तुम्हाला नीट बघितलं तर 9ला मी 3⁻2 असं लिहू शकतो. ठीक आहे, मी लिहू शकतो ना, 3चा स्क्वेअर काय येणार आहे, 9 येणार आहे. 9च्या जागेवर मी 3² लिहू शकतो की. ठीक आहे, 9च्या जागेवरती मी काय करू शकतो, 3² लिहू शकतो. हे आपण करू शकतो, इथं लक्षात ठेवायचं ही गोष्ट. ठीक आहे, पुढे जाऊया. मग पुढे सॉल्व करायला गेलो तर काय दिसणार आहे, 4⁻³ मल्टिप्लाय बाय 3⁻4 अपॉन 3⁻2. ठीक आहे, आता नीट बघा, 3⁻4 अपॉन 3⁻2 हा जो पॅटर्न आहे हा कसा दिसतो तुम्हाला किंवा कसा असतो फ्रॅक्शनमध्ये, 3⁻4 डिवायडेड बाय 3⁻2 या टाईपमध्ये हा पॅटर्न असतो. मग हा जर पॅटर्न तुम्ही इथं अप्लाय केला तर हा क्वेश्चन कसा दिसणार आहे आपल्याला, 4⁻³ मल्टिप्लाय 3⁻4 डिवायडेड बाय 3⁻2. आता हे तुम्हाला ही जी स्टेप कळाली डिवायडेडची, तर तुम्हाला डायरेक्टली तुम्ही त्याचा आन्सर शोधू शकता. प्रत्येक वेळेला हे डिव्हिजनमध्ये कन्वर्जन करत बसायची गरज नाही, पण इथं तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे म्हणून मी तुम्हाला तिथं लिहून देतो आहे. ठीक आहे, मग इथं कोणता अप्लाय होणार, a⁻m डिवायडेड बाय a⁻n असेल तर a⁻m-n हा वाला लॉ इथं आपल्याला यूज करायचा आहे. मग या केसमध्ये तुमचा a काय आहे, बेस तुमचा 3 आहे, m तुमचा 4 आहे आणि n तुमचा 2 आहे. ओके, मग हे कसं दिसणार तुमचं, तुम्हाला 4⁻³ मल्टिप्लाय बाय बेस a सेम राहणार आणि पॉवरची काय होणार, सबट्रॅक्शन होणार. ठीक आहे, मग हे कसं झालं, 4⁻³ मल्टिप्लाय बाय 3⁻2 असं इथं तुमचं स्टेप आली किंवा आन्सर आलं. ठीक आहे, मग आता जर तुम्हाला फक्त सिम्प्लिफाय म्हटलं असेल तर सिम्प्लिफाय करून हे एवढंच आन्सर ठेवायचं, कारण याच्यामध्ये पुढं सिम्प्लिफाय करण्यासारखं काय नाही आहे. जर तुम्हाला म्हटलं असेल, ठीक आहे, हे झालं तुमचं सिम्प्लिफायचा क्वेश्चन असेल तर हे त्याचं आन्सर. जर तुम्हाला म्हटलं इव्हॅल्युएट, मग इव्हॅल्युएट म्हटलं तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू काढावं लागेल, म्हणजे ह्याला तुम्हाला सॉल्व करावं लागेल. सॉल्व कसं करायचं, 4⁻³ म्हणजे 4चा क्यूब आहे, 4चा क्यूब आपल्याला माहिती पाहिजे 64 असतो आणि 3चा स्क्वेअर असतो 9. मग या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं, 9×36, 3 9×54, 576 हे तर तुम्हाला झालं इव्हॅल्युएट या प्रश्नाचा आन्सर. ठीक आहे, प्रश्न काय विचारला आहे क्वेश्चनमध्ये, एक्झाममध्ये क्वेश्चन काय विचारला आहे त्याच्यानुसार तुमचा आन्सर चेंज होणार आहे. सिम्प्लिफाय असेल तर तुम्ही फक्त इथं थांबलात तरी चालेल, पण जर इव्हॅल्युएट विचारला असेल तर तुम्हाला त्याचं प्रॉपर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन जे काय असेल ॲडिशन सबट्रॅक्शन करून तुम्हाला त्याचा आन्सर इथं काढलं पाहिजे. हे नेहमी इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर तुमचा एक्झाममध्ये प्रश्न कसा आहे त्याच्यावरती तुमचा आन्सर डिसाईड होणार आहे. ठीक आहे, आता तर तुम्ही तुमचे स्क्वेअर्स आणि क्यूब्स पाठ असतील तर 576 लक्षात यायला पाहिजे. दिस इज द स्क्वेअर ऑफ 24. ठीक आहे, इम्प्रेशन पाठाला तुम्ही पुढचा आन्सर पण इथं लिहू शकता. ठीक आहे, मार्क कट होणार नाहीत याची गॅरंटी आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. आता मी पुढचे प्रश्न थोडेसे फास्ट घेतो.
कारण तुम्हाला ऑलमोस्ट काय विचार करायचा आहे, कसा विचार करायचा आहे हे सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे तो पुढचे प्रश्न मी थोडेसे फास्टमध्ये घेतो आहे. ठीक आहे. बघा इथं क्वेश्चन काय आहे, 4⁻8 डिवायडेड बाय 4⁻10 ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट कंप्लीट 4⁻5. पहिल्यांदा बॉडमास रूलमध्ये ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय दिसते, बेस सेम दिसतो आहे. ओके, बेस सेम आहे. किती आहे, 4 आहे. दोन्ही बेसमध्ये डिव्हिजन साईन आहे. सो जे पॉवर्स आहेत -8 आणि -10 हे जे दोन पॉवर्स आहेत, या दोन पॉवर्सची काय करावं लागेल तुम्हाला, सबट्रॅक्शन करावे लागेल, कारण डिव्हिजन आहे. ठीक आहे. त्यामुळे एक्स्ट्राचं तिथं मायनस साईन आलेलं आहे, जे मी वेगळ्या कलरने दिले, नीट लक्षात घ्यायचं आहे. 4⁻5 मी ॲज इट इज लिहितो, कारण मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. तर कदाचित मला असं वाटते की मल्टिप्लिकेशनचा जो लॉ आहे, कोणता लॉ, इथं साईडला लिहितो, a⁻m मल्टिप्लाय बाय a⁻n इज इक्वल टू a⁻m+n वाला जो लॉ आहे, हा लॉ मला इथं अप्लाय करावा लागू शकतो, म्हणून मी सध्या तरी त्याला निगेटिव्हमध्येच ठेवलेलं आहे. ठीक आहे. मग आधी ब्रॅकेट सॉल्व करतो मी. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, 4⁻8 मायनस मायनसचं हे झालं प्लस, आणि पुढचा 10 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय 4⁻5 ॲज इट इज लिहितो मी. आता ब्रॅकेटमध्ये बघा, -8 + 10, -8 आहे जे 10मधनं मायनस करायचे आहेत. आता हे इंटिजर्सचं तुम्हाला सांगितलं आहे कसं करायचं आहे. सो याचा आन्सर येणार आहे +2 मल्टिप्लाय बाय 4⁻5. ठीक आहे. आता परत एकदा बेस सेम आहे, मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मग तुम्हाला सांगितलं, मला कदाचित शंका होती की वापरावा लागू शकतो की हा वाला लॉ. मग हा वाला लॉ मी इथं अप्लाय करणार. मग हे कसं येणार, बेस सेम आहे तर बेस तसाच राहिला. ठीक आहे. दोन पॉवर आहेत, +2 आणि -5 असे दोन पॉवर आहेत. ओके. आणि या दोन्ही टर्ममध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, म्हणजे या दोन्ही पॉवरची काय करावं लागेल, मला ॲडिशन करावी लागेल. ठीक आहे. पुढे मग हे कसं दिसणार आहे, 4⁻2 +2 +- याला सॉल्व केलं तर आन्सर येणार आहे 4⁻3. ठीक आहे. आता पण पॉवर निगेटिव्ह आहे, पॉवरला पॉझिटिव्ह करायचं. ठीक आहे. पॉवरला पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करणार आपण, जो नंबर आहे त्याचा रेसिप्रोकल. मग रेसिप्रोकल केला की हा काय येणार आहे, 1/4⁻2 + 3. ठीक आहे. आता याला तुम्ही दोन प्रकारे लिहू शकता. किती प्रकारे, दोन प्रकारे. जर तुम्हाला जो क्वेश्चन असेल सिम्प्लिफाय, ठीक आहे, जर तुमचा क्वेश्चन असेल सिम्प्लिफाय तर त्याचा आन्सर वेगळा येणार आहे. आणि जर तुमचा क्वेश्चन असेल इव्हॅल्युएट तर त्याचा आन्सर तुमचं काय येणार आहे, वेगळं येणार आहे. जर सिम्प्लिफाय असेल तर याला सिम्प्लिफाय करताना मी इकडे घेतो हा पॉईंट, सिम्प्लिफाय करताना 1/, ठीक आहे, 1/, आता 4 आहे, या 4ला कसा लिहितो आहे मी, 2² लिहितो आहे. मी फक्त 4ला चेंज केले, +3 ज्याचा पॉवर आहे, 4ची पॉवर जी आहे त्याला चेंज केलेलं नाही आहे. बघा बरं का, मी तर कलर चेंज करतो 2 मिनटासाठी. हा जो 4 आहे, या 4ला मी व्हायलेट कलरमध्ये घेतला आहे. ठीक आहे. या 4ला मी कसं लिहिलं आहे, 2⁻2 जे व्हायलेट कलरमध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. फक्त त्या 4च्या जागेवरती मी 2⁻2ला रिप्लेस केलेला आहे. +3 पॉवर जी आहे ती तशीच आहे, त्याला मी काहीच केलेलं नाही आहे. ओके. मग आता याला सॉल्व करायचं. मग सॉल्व करताना हा पॅटर्न कसा दिसला तुम्हाला, आता परत हा कोणता लॉ, a⁻m⁻n असेल तर पॉवरची काय होते, मल्टिप्लिकेशन होते. मग सेम मेथड तुम्हाला इथं वापरायची आहे. 1/2⁻2⁻3 आहे. बघा नीट, 2⁻2 आहे. मग हे लिहिताना तुमचं कसं होणार आहे, 2⁻2 × 3. सो याला सिम्प्लिफाय केलं तर आन्सर येणार आहे 2⁻6. हे सिम्प्लिफायचं आन्सर येणार आहे. ठीक आहे. हे सिम्प्लिफायचं आन्सर 1/2⁻6. ओके. आता इव्हॅल्युएट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, सरळ त्याचं आन्सर फाइंड आउट करायचं आहे. मग ते कसं होणार आहे, 1/4³ आहे, मग हे 4 × 4 × 4 होतं. ठीक आहे. आणि 4³ तुम्हाला माहिती आहे, 4चा क्यूब असतो 64. दिस इज द इव्हॅल्युएशन किंवा याचं व्हॅल्यू आहे. ठीक आहे. मग सिम्प्लिफायचा आन्सर वेगळा असणार आहे, इव्हॅल्युएशनचं किंवा इव्हॅल्युएटचा आन्सर सेपरेट असणार आहे. क्वेश्चन काय आहे एक्झाममध्ये त्यानुसार तुमचा आन्सर चेंज होणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. आता सिम्पल क्वेश्चन आहे, याच्यामध्ये जास्त काही बघत नाही मी. ठीक आहे. हा तुम्हाला ॲज अ होमवर्क करा. याचा आन्सर फक्त मी तुम्हाला सांगतो, याचा आन्सर किती यायला पाहिजे,
बघा चेक करा तुमचं बरोबर आहे का. 1/1/120. ठीक आहे. याचा आन्सर दोन्ही प्रकार लिहितो मी. एक सिम्प्लिफायमध्ये पण लिहितो आणि इव्हॅल्युएशन म्हणजे टर्ममध्ये पण येतो. सिम्प्लिफायमध्ये जर विचारला तर याचा आन्सर आहे 1/5 मल्टिप्लाय बाय 1/3 हे इव्हॅल्युएशनचा आन्सर, सॉरी सिम्प्लिफायचं. आणि इव्हॅल्युएशनचं विचारलं तर 1/45. ठीक आहे, हे दोन आन्सर यायला पाहिजेत. बघा काय होते. पुढे जाऊया. सेम क्वेश्चन आहे, सिमिलर टाईपचा क्वेश्चन आहे. आता दोन कन्सेप्ट इथे एकत्र केलेले आहेत. एक निगेटिव्ह पॉवर केलेली आहे. ठीक आहे, निगेटिव्ह पॉवरला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं, ही पहिली कन्सेप्ट आहे. ठीक आहे, बट याच्यामध्ये लक्षात ठेवा इथं पॉवर 0 दिलेली आहे वरती. मग ब्रॅकेटच्या आतमध्ये काही असू द्या, जर पॉवर 0 असेल तर आन्सर तुमचं शेवटी 1च येणार आहे. ठीक आहे, इथं शॉर्टकट वापरायचं. इथं 1/7 + 1/8 + 1/9 करत बसायचं नाही आहे. ब्रॅकेटच्या आतमध्ये काही असू द्या, जर ब्रॅकेटची पॉवर 0 असेल तर आन्सर नेहमी 1 असतं, किती मोठी टर्म असू द्या त्याच्या आतमध्ये. ठीक आहे, मग ब्रॅकेटची पॉवर जर 0 असेल तर हे आन्सर येणार 1 डिवायडेड बाय -1/9 ब्रॅकेट रेज टू -2. ओके, मग आता 1 डिवायडेड आहे. ओके, जर नीट बघितलं 1 डिवायडेड आहे म्हणजे हा 1/-1/9 ब्रॅकेटमध्ये -2 आहे, हे या टाईपमध्ये. ठीक आहे, मग आता याला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हा पूर्ण ब्रॅकेट ॲज अ होल एंटिटी पकडावा लागेल. ठीक आहे, हा पूर्ण ब्रॅकेट जो आहे मी ग्रीन कलरने देतो आहे, हा ब्रॅकेट पूर्ण होल एंटिटी म्हणजे होल टर्म म्हणून तुम्हाला पकडावे लागेल आणि याचं रेसिप्रोकल तुम्हाला या 1 सोबत करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे हे कसं दिसणार आहे बघा बरं का नीट. -1/9/1 हे रेसिप्रोकल केलं तर तुमचं पॉवर जी आहे तिथं -2ची +2. ठीक आहे, पूर्ण ब्रॅकेट झाला आहे तो, कारण त्या पूर्ण ब्रॅकेट डिनॉमिनेटरमध्ये आणि त्याला 1 वरती आहे. आणि रेसिप्रोकल करताना 1 डिनॉमिनेटरमध्ये गेला आहे आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये आला आहे. आणि डिनॉमिनेटरमध्ये ब्रॅकेटमधला -1/9 ही होल टर्म आहे, ही होल एंटिटी आहे जी पूर्ण रेसिप्रोकलमध्ये गेलेली आहे. ठीक आहे, इथं थोडंसं नीट लक्ष द्या, इथं गडबड व्हायची चान्सेस आहेत. ओके, मग हे (1) मी लिहित नाही आता. मग हे कसं झालं -1/9 रेज टू +2. ओके, मग आता याला सॉल्व करूया आपण. सॉल्व केलं तरी चालेल, सिम्प्लिफाय केलं तरी चालेल. ठीक आहे, बघ शक्यतो याला आपण सॉल्व करूया. सॉल्व करण्यासाठी कारण का इथं दुसरी कन्सेप्ट मला सांगायची आहे. तर इथं +2 आहे म्हणजे स्क्वेअर करायचं आहे. स्क्वेअर करायचं आहे म्हणजे -1/9 इंटू -1/9 असं दोनदा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे, मग दोनदा मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस मायनस होणार आहे प्लस आणि 1/9 इंटू 1/9 होणार आहे, जे की फायनल आन्सर माझं 1/81. मग यालाच तुम्ही सिम्प्लिफायच्या टर्ममध्ये जर लिहायचं झालं तर 1/81ला प्लस 1/9 स्क्वेअर लिहू शकता किंवा प्लस 1/3 असं पण लिहू शकता. ठीक आहे, दोन्ही मेथड तुम्ही दोन्ही आन्सर तुम्ही लिहू शकता. बट मी सांगेल 1/3 या पॅटर्नमध्ये तुम्ही लिहा. प्राईम नंबरच्या एक्सपोनंटमध्ये तुम्ही लिहा. ठीक आहे, हे माझं सांगणं आहे. ओके, तर ह्या क्वेश्चनमध्ये महत्त्वाचा पॉईंट काय होता, इथला हा जो रेसिप्रोकल आहे, हा रेसिप्रोकलवरती नीट लक्ष द्या. ठीक आहे, कळलं नसेल तर व्हिडिओ पॉज करून किंवा रिव्हर्स करून पुन्हा एकदा चेक करा. ठीक आहे, हा पण एक तुम्ही सॉल्व करायचा आहे. पहिल्यांदा निगेटिव्हला पॉझिटिव्ह करायचं आहे. निगेटिव्हला पॉझिटिव्ह करून म्हणजे रेसिप्रोकल म्हणजे 3/5चं काय होणार आहे, 5/3 होणार, ब्रॅकेट रेज टू 7 असणार. ठीक आहे, म्हणजे 5/3 रेसिप्रोकल केला, ब्रॅकेट 7 आला. मग ब्रॅकेट ओपन करायचा. ओपन केल्यानंतर 5/7 सेपरेट न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर सेपरेट 3/7 मल्टिप्लाय बाय 3/7 ॲज इट इज. या दोघांचंच बघा कोणता लॉ अप्लाय करता येईल ते सॉल्व करा आणि आन्सर शोधा. याचा आन्सर मी तुम्हाला सांगतो, 5/7 हे त्याचा आन्सर आहे. ठीक आहे, 5/7 हे या क्वेश्चनचं आन्सर आहे. नेक्स्ट, हा आपण थोडासा नंतर बघू. सेम क्वेश्चन आहे हा. एकदा हा थोडासा अवघड आहे. हा एक तुम्हाला होमवर्क म्हणून आहे, ट्राय करा.
जर इन केस तुम्हाला हा क्वेश्चन नाही जमला तर कॉमेंटमध्ये मला कॉमेंटमध्ये मला मेसेज टाका की 50 नंबरचा लॉज ऑफ एक्सपोनंटचा 50 नंबरचा क्वेश्चन जमला नाही, त्याचा सोल्युशन सांगा म्हणून. ठीक आहे, कॉमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच एखाद्या शॉर्ट्समध्ये या क्वेश्चनला मी कवर करेन. या क्वेश्चनचा आन्सर मी या ठिकाणी तुम्हाला लिहून देतो आहे. अरे आन्सर 3^14 अपॉन 2^8 मल्टिप्लाय बाय 5^6 आणि हे होल जे आहे ते निगेटिव्हमध्ये येणार आहे. ठीक आहे, हे याचं आन्सर आहे. सॉल्व करा. प्रत्येक पॉईंट नीट लक्षात ठेवा. जे तुम्हाला आत्तापर्यंत मागच्या क्वेश्चनमध्ये शिकवलेलं आहे तेच इथं तुम्हाला अप्लाय करायचं आहे सगळं. सो नीट लक्ष देऊन सॉल्व करा. हे आन्सर आलं पाहिजे. जर नाही आलं तर कॉमेंटमध्ये सांगा. मी हा क्वेश्चन एखाद्या ठिकाणी तुम्हाला कवर करेन एखाद्या शॉर्टमध्ये. ठीक आहे, चल हा वाला क्वेश्चन बघूया. काय नाही करायचं आहे, जे जे तुम्हाला दिसते त्याला सेपरेट लिहा. ठीक आहे, जे जे तुम्हाला काय दिसते ते सेपरेट लिहा. सगळ्यात पहिल्यांदा ब्रॅकेट 2^(-3) b² चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे मल्टिप्लाय बाय a⁴ सेपरेट लिहा, b⁻5 सेपरेट लिहा, मल्टिप्लाय येणार. आता हे काय येणार, मल्टिप्लायचं आहे पण डिव्हिजनमध्ये 1/4 सेपरेट, मल्टिप्लाय 1/a⁻² सेपरेट, मल्टिप्लाय 1/b⁻1 सेपरेट केलं आहे मी. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा हा जो ब्रॅकेट दिसतो आहे या ब्रॅकेटचं मिनिंग काय आहे आपल्याला माहिती आहे. एक लॉ आपल्याला माहिती आहे. बघा काय लॉ आहे तो आपला, ABC⁻m असेल तर एला सेपरेट मी m पॉवर मल्टिप्लाय, बीला सेपरेट m पॉवर मल्टिप्लाय, सीला सेपरेट m पॉवर मी घेऊ शकतो. ठीक आहे, सो हाच लॉ आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे. मग हे कसं येणार, 2² मल्टिप्लाय a⁻³ मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय b² मल्टिप्लाय बाय 2. ठीक आहे, आता हे डायरेक्ट घेतले बरं का. आता हे डायरेक्ट घेतले. का बरं डायरेक्ट घेतले, कारण जेव्हा तुम्ही अप्लाय लॉ कराल तर हे कसं दिसणार आहे, -a⁻³ ब्रॅकेट (2). ठीक आहे, मग या दोघांचं 2 वेळा पॉवर आली म्हणजे या दोघांची काय करायची असते, मल्टिप्लिकेशन करायची असते. म्हणजे इथं इनडायरेक्टली मी कोणता लॉ अप्लाय केला दुसरा, a⁻m⁻n विच इज इक्वल टू a⁻m × n. हा वाला लॉ मी इथं डायरेक्टली अप्लाय केलेला आहे. ठीक आहे, पुढं काय a⁴. आता b⁻5 त्याला मी पॉझिटिव्ह करतो, 1/b⁻5 मल्टिप्लाय 1/4 मल्टिप्लाय 1/a⁻2 आहे त्याला मी वर घेतो रेसिप्रोकल करून, तो a⁻2 होणार मल्टिप्लाय इकडे पण b⁻+ होणार. मी एक काम करतो, हा जो b⁻5 आहे याला मी आहे तसाच ठेवतो. ठीक आहे, मग याला सॉल्व करूया. 2² 4 आला मल्टिप्लाय a⁻6 मल्टिप्लाय b⁻4 मल्टिप्लाय a⁻4 मल्टिप्लाय b⁻5 इंटू 1/4 मल्टिप्लाय a⁻+2 इंटू b⁻+1. ठीक आहे, प्रत्येक टर्म मी सेपरेट लिहिलेली आहे. प्रत्येक टर्मवरती फोकस करायचं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. सेपरेट घ्या, एकेकाला खाली घ्या, एका वेळेला एका टर्मवरती फोकस करा पाहिजे तर. आता या केसमध्ये जे जे लाईक टर्म्स आहेत, लाईक टर्म्सला एकत्र करा. लाईक टर्म्स म्हणजे काय, सगळे नंबर एकत्र करा. अल्फाबेट सेम अल्फाबेट, सेम अल्फाबेट एकत्र घ्या. सेम अल्फाबेटमध्ये एवाले एकत्र, बीवाले एका साईडला. ओके, मग हे कसं येणार, 4 इंटू 1/4 मल्टिप्लाय, आता एवाले घेऊ, a⁻6 मल्टिप्लाय a⁻4 मल्टिप्लाय a⁻+2. ठीक आहे, 4 झाला, a⁻6 झाला, a⁻4 झाला आहे, हा झाला. तर कोणतं राहिलं, b⁻4 b-5 b+1. आता बीवाला टर्म b⁻5 कुठली राहिली, पहिली टर्म कोणती आहे, b⁻4 मल्टिप्लाय b⁻5 मल्टिप्लाय b⁻1. ठीक आहे, आता याला थोडंसं मी पुढच्या पेजवरती कॉपी करतो. सर हे असं काहीतरी आलं आपलं इक्वेशन.
याला सॉल्व करायचं. 4 1 जा 4, 4 1 जा 4 येणार. तो सो हे 1 आलं, कट झालं एकमेकांना, काय राहिलं ना त्याच्यामध्ये. मग काय काय राहिलं आता इथं, या सगळ्या एच्या टर्म, या सगळ्या बीच्या टर्म. बेस सेम आहे, दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. सो जे न्यूमरेटर आहे, सॉरी जे पॉवर्स आहे त्यांची काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे. सो a⁻6 + 4 प्लस ऑफ 2. ठीक आहे, मल्टिप्लाय इकडे पण सेम b⁻4 प्लस ऑफ -5 + 1. ओके, आता इथे एक्सप्लेन करत बसत नाही, पुढं बघा. a⁻6 4 + 2 6 मल्टिप्लाय b⁻4 -1 + 1. सो -6 + 6 a⁻0 -6 + 6 0 येणार आहे. ठीक आहे, ॲडिशन सबट्रॅक्शन -6 + 6. ठीक आहे, एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे, म्हणजे दोघांची होणार सबट्रॅक्शन. नॉर्मल सबट्रॅक्शन केलं की आन्सर 0 आहेत. आता 0ला कोणतंच साईन नाही आहे, त्यामुळे इथं बिगर नंबरचं साईन लावायला जायचं नाही. आणि जरी गेलात तरी एका 6ला प्लस आहे, दुसऱ्या 6ला मायनस आहे, त्यामुळे तुम्ही इथं साईन लावू शकत नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मल्टिप्लाय b⁻1 + 1 सेम झालं इथं a⁻0 मल्टिप्लाय b⁻0. आन्सर तुमचं 1 × 1 = 1. म्हणजे हा क्वेश्चन दिसायला मोठा होता, आन्सर याचं शेवटी काय आलं आहे, 1 आलं आहे. ओके, आय होप हे कळालं असेल. नसेल कळालं तर व्हिडिओ मागं घेऊन पुन्हा एकदा चेक करा. ओके, आता हा शेवटचा क्वेश्चन बघूया. थोडंसं फास्टमध्ये सांगतो. इथं तुम्हाला थोडंसं रिव्हर्स लॉजिक लावायचं बरं का. 9 हे थोडंसं क्रिस्टलचा प्रॉब्लेम आहे. 9x + 2 = 240 + 9x. ठीक आहे, आता याच 9x ला मी कसं लिहितो बघा बरं का. 9x × 9/2. ओके, काय केलं बघा इथं मी, जेव्हा मी लॉ तुम्हाला सांगितला किंवा आपण जेव्हा लॉज ऑफ एक्सपोनंट चेक करतो, तर a⁻m × a⁻n जर असेल तर आपण a⁻m + n करतो. ठीक आहे, आता मी मगाशी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हे लॉज ऑफ एक्सपोनंट्स आहेत, ते तुम्ही फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये पण यूज करू शकता किंवा रिव्हर्स डायरेक्शनमध्ये पण. रिव्हर्स डायरेक्शनमध्ये काय करू शकता, जर तुम्ही हा लॉ अप्लाय केला तर आता हे दोन्ही सेम आहेत, दोन्ही साईड इक्वल आहेत. लेफ्ट हँड साईड = राईट हँड साईड आहेत. मग मी त्याच्याऐवजी तुम्हाला काय केलं, फक्त a⁻m + n दिला. मग याला तुम्ही कन्वर्ट करू शकता. a⁻m आणि a⁻n दिला, सेपरेट केलं. ठीक आहे, पॉवरची ॲडिशन आहे, म्हणजे या दोघांमध्ये येणार मल्टिप्लिकेशन. तेच मी इकडे अप्लाय केलेले आहे. ठीक आहे, आय होप हे पॉईंट तुमच्या लक्षात आलेला असेलच. मग पुढे 240 + 9x. आता नीट बघितलं तर तुम्हाला लेफ्ट हँड साईडला पण 9x दिसते, राईट हँड साईडला पण 9x दिसते. मग जे दोन्हीही 9x आहेत, सेमवाल्या टर्म एका साईडला करा. मग हे 9x × 9/2 - 9x. अख्खी टर्म घेतली बरं का, ही अख्खी टर्म मी साईड चेंज केलेली आहे, त्यामुळं प्लसचं मायनस झालेलं आहे. आणि 240 ऑन द राईट हँड साईड ॲज इट इज ठेवलं आहे. आता या केसमध्ये ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे, आणि दोन्ही टर्ममधनं 9x कॉमन निघतं आहे. ठीक आहे, पण 9x जर मी कॉमन केलं तर पहिल्या टर्ममध्ये शिल्लक राहायला 9² मायनस दुसऱ्या टर्ममध्ये काही शिल्लक राहिलं नाही असं दिसत जरी असलं तरी तिथं 1 लिहायचं. का, कारण 9x × 1 जरी केलं तरी आन्सर काय होणार आहे, सेम राहणार आहे. त्यामुळे तिथं जरी दिसत नसलं तिथं 1 हा असतो, जो हिडन असतो, त्याला घ्यायला विसरायचं नाही. ठीक आहे, मग विच इज = 240 आलं. मग याला सॉल्व करा. 9x 9² म्हणजे 81 - 1 = 240. सो हे काय देणार मला, 9x 81 - 1 म्हणजे हे येणार 80 विच इज = 240. 80 पलीकडे गेला तर तो डिव्हिजनमध्ये जाणार. सो 9x कसं दिसणार, 9x = 240 / 80. 0ला 0 कट झाला, 8 1 जा 8, 8 3 जा 24. मग इथं तुम्हाला काय दिसेल, 9x ची व्हॅल्यू 3 आली. 9x ची व्हॅल्यू 3 आली. आता तुम्ही म्हणाल किंवा तुमच्या लक्षात यायला पाहिजे, इथं हा बेस मोठा आहे पण आन्सर माझं छोटं यायला लागलं आहे. इथला बेस काय आहे, मोठा आहे पण आन्सर काय लागलं आहे, छोटं यायला लागलं आहे.
ओके. मग असं जेव्हा होत असेल तेव्हा गडबड करायची नाही. तेव्हा लक्षात ठेवायचं एक्सची व्हॅल्यू जी आहे ती लेस दॅन 1 आहे. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे? लेस दॅन 1. लेस दॅन 1 म्हणजे काय? एक्सची व्हॅल्यू 1/3, 1/4, 1/2, 1/5 अशा टाईपमध्ये येणार आहे. ठीक आहे. कारण जर नीट बघितलं ना, जर एक्सची व्हॅल्यू तुम्ही 1 घेतली किंवा 1पेक्षा जास्त घेतली, 2 घेतली, 3 घेतली, तर 9:1, 9:2, 9:3 ह्या सगळ्या ज्या आहेत त्या 3पेक्षा ग्रेटर आहेत. ठीक आहे. त्यामुळे इथं तर एवढं तर लक्षात यायला पाहिजे की एक्सची व्हॅल्यू काय आहे? 1पेक्षा लेस असणार आहे. किती आहे ते कसं शोधायचं बघा. 9च्या जागेवरती मी काय करतो, परत एकदा 3² टाकतो एक्स, आणि एक्स आहे तसाच लिहिला. राईट हँड साईडला 3 आहे. 3चा जो हिडन पॉवर आहे ती काय आहे? 1. 3ची हिडन पॉवर काय आहे? 1. ठीक आहे. आता 9च्या जागेवर 3² कसा आला हे मागच्या 1-2 एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. सो इथं मी ते परत करत बसत नाही, पुढे जातो डायरेक्ट. आता हा जो पॅटर्न आहे हा कसा दिसतोय? a⁻m⁻n. सो a⁻m × n असं तुम्हाला इथे अप्लाय करायचं. तर हे झालं 3⁻2x = 3⁻1. ओके. आता परत एकदा काय लॉजिक आहे? बेस सेम आहे लेफ्ट हँड साईडला पण राईट हँड साईडला पण, दोघांमध्ये =चं साईन आहे. यामुळे यांच्या पॉवर्स पण काय असणार आहेत? सेम असणार आहेत. सो इथं मी लिहिलं 2x = 1. याच्यावरनं आन्सर आलं x = 1/2. म्हणजे या क्वेश्चनमध्ये एक्सची व्हॅल्यू किती आहे? 1/2 आहे. आणि याला जर तुम्ही पॉईंटमध्ये कन्वर्ट केलं तर x = 0.5 येतं, विच इज लेस दॅन 1. जे मगाशी आत्ता 2 सेकंदापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की एक्सची व्हॅल्यू 1पेक्षा लेस यायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. या टाईपमध्ये तुम्हाला हे सगळे लॉजिक वापरायचे असतात. आय होप की आज जे क्वेश्चन घेतलेत ते सगळे तुम्हाला लक्षात आले असतील. 2-3 क्वेश्चन होमवर्कला आहेत, सॉल्व करा. त्याचे आन्सर्स तुम्हाला दिलेले आहेत. जर एखादा क्वेश्चन नाही सोडवता आला तर कॉमेंटमध्ये सांगा. त्याला कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओच्या शॉर्ट्समध्ये किंवा रील्समध्ये मी त्याला नक्की कवर करायचा प्रयत्न करेल. तर सगळ्यांना धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल, क्वेश्चन्स आवडले असतील, एक्सप्लेनेशन आवडलं असेल, मेनली शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांना मी तुमच्या आजूबाजूच्या मित्रांना जर गरज असेल तर मराठी इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर त्या लोकांना शेअर करा. मराठीमधले जे असतील त्यांनाही हा व्हिडिओ आहे म्हणजे उपयुक्त आहे, युजफुल आहे. जर व्हिडिओ नक्की परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसाठी अजून काहीतरी परत एकदा घेऊन येण्यात, वेगवेगळ्या टॉपिकवरती क्वेश्चन्स नक्कीच घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र.